नमस्कार. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस या महाविद्यालयात BCom भाग 1 साठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये BCom भाग 1 साठी सेमिस्टर 1 विमाशास्त्र या विषयासाठी शिवाजी विद्यापीठानं जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे त्या अभ्यासक्रमाची नेमकी रूपरेषा काय आहे, कोणकोणते युनिट्स टॉपिक्स आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत आणि त्या टॉपिकमध्ये नेमका आपल्याला काय अभ्यास करायचा आहे याच्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर या अभ्यासक्रमावर आधारित जो परीक्षा आपली सेमिस्टर 1 मध्ये घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातलं स्वरूप काय आहे, प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असू शकते या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष या BCom भाग 1 साठी जो सिलेबस दिलेला आहे त्यातला टॉपिक नंबर 1 जो आहे विमा, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, तर या संदर्भात आपण आज प्रत्यक्ष सिलेबस सुरू करतो. तर त्याच्यामध्ये विमा या संकल्पनेच्या संदर्भामध्ये नेमकं विमा या संकल्पनेचा अर्थ काय आहे आणि त्याची व्याख्या काय आहे या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला माहीत आहे की विम्याला किंवा विमा ही संकल्पना बहुतेक आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. अगदी लहान थोर, अडाणी, सुशिक्षित, ग्रामीण, शहरी कुठल्याही भागातील व्यक्तीला आपण विमा या संदर्भात जर त्याला विचारलं तर निश्चितपणे त्याला ही संकल्पना काय आहे या संदर्भात त्याला माहिती आहे. साधारणपणे आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे धोके आपल्या आयुष्याला, जीविताला आणि त्याचबरोबर आपल्या संपत्तीला मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. आणि असे जे धोके आहेत ते अनपेक्षित असतात, अचानक असतात आणि त्यामुळं अशा धोक्यामुळं व्यक्तीच्या संपत्तीचं नुकसान होऊ शकतं, व्यक्तीच्या शारीरिक स्वास्थ्याचं नुकसान होऊ शकतं आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. तर अशी आर्थिक नुकसान हे आपल्याला भरून मिळावं या दृष्टीनं विमा ही संकल्पना उदयाला आलेली आहे. म्हणजे अनपेक्षित अशा घटनांच्यामुळं व्यक्तीच्या आयुष्याचं आणि त्याच्या संपत्तीचं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याची एक व्यवस्था म्हणजे विमा होय. त्यामुळं विम्याला सामाजिक सहकार्याचा एक उत्कृष्ट आविष्कार असं म्हटलं जातं. कारण विम्याच्या माध्यमातून असं अनपेक्षित होणारं नुकसान भरून काढणं किंवा होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करणं, कारण काही बाबतीत जे नुकसान असतं ते नुकसान आपल्याला भरून काढता येणं शक्य नसतं. विशेषतः व्यक्तीच्या आयुष्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादी अशी दुर्घटना घडली तर त्या घटनेमुळं होणारं त्या कुटुंबावरचं नुकसान, त्या परिणाम किंवा त्या कुटुंबाचं होणारं नुकसान हे आपण पैशाच्या बाबतीत भरून काढू शकत नाही, परंतु ते कमी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करता येऊ शकतो. आणि त्या दृष्टीनं असं आर्थिक नुकसान कमी करण्याचा किंवा भरून काढण्याचा एक पर्याय म्हणून आपण विमा या संकल्पनेकडे बघतो. आणि ही संकल्पना जी अस्तित्वात आलेली आहे ती एकमेकाच्या सहकार्यावर अस्तित्वात आलेली आहे. कारण हे जे धोके आहेत ते समाजातल्या प्रत्येक घटकाला आहेत. कुणाला अशा प्रकारचा धोका अनपेक्षित घटनांचा नाही असं काय आपल्याला सांगता येत नाही. उलट जसजसं आपण प्रगतीकडे चाललेलो आहोत तसतसं आपण या धोक्यांची तीव्रता आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये ती कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी अपेक्षित असते. आणि अशा वेळेला अशा घटनांमध्ये ज्यांना ज्यांना अशा प्रकारची संभाव्यता आहे, ज्यांना ज्यांना अशा प्रकारचे धोके वाटतात, अर्थात सर्वच लोकांना ते धोके वाटतात आणि त्यामुळं या सर्व लोकांच्याकडून या सर्व लोकांनी एकत्र येणं, एक ऐच्छिक असा निधी जमा करणं
वर्गणीच्या रूपामध्ये काही रक्कम जमा करणं आणि प्रत्यक्षात ज्या व्यक्तीचं असं नुकसान झालं असेल त्या व्यक्तीला त्याच्या नुकसानीची भरपाई करणं, अशा प्रकारची जी एक सामूहिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेलाच आपण विमा असं म्हणतो. आणि त्यामुळं अनपेक्षित घटनामुळं, अनपेक्षित संकटामुळं, मग ते असं संकट हे नैसर्गिक परिस्थितीमुळं निर्माण होऊ शकतं, आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित आजारांच्यामुळं होऊ शकतं, किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या घटना आपल्या संबंधित घडत असतात, मग त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स असतील, इतर वेगवेगळ्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटना असतील, त्याच्या घटनामुळं त्या कुटुंबाचं, त्या व्यक्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. तर असं होणारं हे नुकसान भरून काढण्याची एक व्यवस्था, एक सामूहिक व्यवस्था, ज्याला आपण विमा असं म्हणतो. आणि त्यामुळं आपण बघतो की आपल्या दैनंदिन व्यवस्थेमध्ये, आयुष्यामध्ये उदरनिर्वाहासाठी आपण काही ना काही कामधंदा करत असतो, नोकरी करत असतो, व्यापार करत असतो, उद्योग करत असतो, किंवा एखादा व्यवसाय आपण करत असतो. आणि अशा या सर्व बाबतीमध्ये काही ना काही अनपेक्षित संकटं येण्याची शक्यता ही सातत्यानं आपल्याला असते. अशा संकटाचा आपल्याला अंदाज करता येत नाही, अशी संकटं केव्हा येतील हे आपल्याला ठरवता येत नाही. परंतु अशी संकटं जर आपल्या आयुष्यात आलीच तर त्याच्यामधनं होणारं जे विशेषतः आर्थिक नुकसान आहे ते आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी किंवा आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठीचा एक मार्ग म्हणून विमा या संकल्पनेकडं आपल्याला पाहता येतं. तर या दृष्टीनं विमा ही संकल्पना नेमकी काय आहे, विमा या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे, या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. म्हणजे विमा ही अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये समाजातील अनेक लोक एकत्र येतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित संकटामुळं आपल्याचं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी एक छोटासा निधी गोळा करतात आणि त्या निधीतून प्रत्यक्षात ज्या व्यक्तीचं नुकसान झालं असेल त्याला त्याची भरपाई करून देतात. तर अशा पद्धतीनं आयुष्यातील येणाऱ्या अनिश्चित संकटामुळं होणारं आपलं जे आर्थिक नुकसान आहे ते आर्थिक नुकसान भरून काढण्याची एक व्यवस्था म्हणजे विमा होय. आणि त्या दृष्टीनं ही संकल्पना म्हणजे अनपेक्षित घटनामुळं होणारं आर्थिक नुकसान कमी करण्याची व्यवस्था. कारण विम्याच्या माध्यमातून आपण काही घटना टाळू शकत नाही. विमा घेतला याचा अर्थ आपल्या आयुष्यात कुठल्या अनपेक्षित घटना होणार नाहीत असं नाही. त्या घटना विम्याच्यामुळं टाळता येत नाहीत, परंतु त्या घटनामुळं होणारं आपलं जे आर्थिक नुकसान आहे ते मात्र आपण या विम्याच्या माध्यमातून कमी करू शकतो, त्याची भरपाई करू शकतो. आणि त्या दृष्टीनं विमा ही संकल्पना आपण विचारात घेत आहोत. अर्थात या संकल्पनेच्या अनेक व्याख्या वेगवेगळ्या विमा तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. अर्थात विमा ही सामाजिक संकल्पना आहे. आपल्याला माहीत आहे की साधारणपणे 2 प्रकारच्या संकल्पना आपल्याकडे असतात. एकाला आपण शास्त्रीय संकल्पना म्हणतो की ज्या जगाच्या पाठीवर कुठेही आपण गेलो तरी आपल्याला त्या एकाच स्वरूपामध्ये आपल्याला त्या आढळतात किंवा त्या आपल्याला त्या समजून घेता येऊ शकतात किंवा आपल्याला त्या प्रत्यक्षात अनुभवात येतात. परंतु विमा ही अशी संकल्पना आहे की जी सामाजिक संकल्पना आहे, समाजाच्या परिस्थितीवर बदलणारी ती संकल्पना आहे. आणि त्यामुळं आपल्याला माहीत आहे की शास्त्रीय संकल्पना असतात त्यांची एक आणि एकच अशी व्याख्या करता येऊ शकते. परंतु ज्या सामाजिक संकल्पना असतात त्या वेगवेगळ्या देशातल्या सामाजिक परिस्थितीवर तिथं अवलंबून असतात. आणि त्यामुळं अशा सामाजिक संकल्पनांची आपल्याला एक आणि एकच व्याख्या करता येत नाही. तर विमा ही संकल्पना समाजाबरोबर बदलणारी संकल्पना आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी विम्याची जी संकल्पना होती ती आज आहे असं नाही, त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. कारण समाज बदलला त्यानुसार ही संकल्पना बदलते. आणि त्यामुळं विमा या संकल्पनेची व्याख्या विचारात घेत असताना सर्व जगाला मान्य होईल अशी एक आणि एकच व्याख्या आपल्याला सापडत नाही. आणि त्या दृष्टीनं आपल्याला विम्याच्या या स्वरूपावर किंवा विम्याच्या संदर्भातल्या व्याख्या विचारात घेत असताना विमा ही नेमकी संकल्पना काय आहे आणि त्याचं नेमकं स्वरूप काय आहे याच्या आधारावर आपल्याला साधारणपणे 2 प्रकारच्या व्याख्या विम्याच्या विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे विमा हा करार आहे. विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये विशिष्ट अशा मोबदल्याच्या बदल्यात विमेदाराचं होणारं नुकसान भरून काढण्याची ती एक व्यवस्था आहे.
आणि त्या व्यवस्थेमध्ये या दोघांच्यामध्ये तो करार होत असतो. आणि त्या दृष्टीनं विम्याच्या व्याख्या विचारात घेत असताना आपल्याला करार म्हणून विम्याच्या काही व्याख्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. आणि त्याचबरोबर विमा प्रत्यक्षात जे काम करतो किंवा विम्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपावर आधारित सुद्धा काही विम्याच्या व्याख्या आहेत, त्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि या सर्व व्याख्या एकत्रित विचारात घेतल्यानंतर जे स्वरूप आपल्यासमोर स्पष्ट होईल त्या स्वरूपाला आपल्याला विमा असं म्हणता येऊ शकेल. आणि त्या दृष्टीनं विम्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. त्या अर्थानं विमा हा एक करार, या कराराच्या आधारावर या विम्याच्या आपल्याला काही व्याख्या विचारात घेता येऊ शकतील. त्यामध्ये प्रामुख्यानं 3 व्याख्यांचा विचार आपण करणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या आहे ती जस्टिस लॉरेन्स यांनी तयार केलेली आहे. आणि त्यांच्या मतानुसार विम्याची करारात्मक जी व्याख्या त्यांनी केलेली आहे त्यात ते असं म्हणतात की विमा हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एक पक्ष म्हणजे विमा कंपनी दुसऱ्या पक्षाने म्हणजेच विमेदाराने दिलेल्या योग्य मोबदल्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षास करारात नमूद केल्याप्रमाणे संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचे आश्वासन देतो. म्हणजे लॉरेन्स यांच्या मतानुसार विमा हा एक असा करार आहे विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये केलेला की ज्या करारामध्ये विमेदारानं विमा कंपनीला जो योग्य मोबदला दिलेला असेल, ज्याला आपण विमा हप्ता असं म्हणतो, त्याच्या बदल्यात विमा कंपनी करारात ज्याप्रमाणे नमूद केलेलं आहे त्यानुसार जे संभाव्य धोके आहेत त्या संभाव्य धोक्यापासून नुकसान पोहोचल्यास त्याची भरपाई करण्याचं आश्वासन देते. म्हणजे इथं विमा हा असा करार आहे की ज्याच्यामध्ये विमेदाराचं नुकसान झाल्यास ते भरपाई करण्याचा हा करार आहे. म्हणजे विमा हा नुकसान भरपाईचा करार आहे. आणि ही नुकसान भरपाई विमेदाराला कोण देणार आहे तर विमा कंपनी देणार आहे. कशाच्या बदल्यात देणार आहे तर त्यानं भरलेल्या निश्चित मोबदल्याच्या बदल्यात, त्यालाच आपण विमा हप्ता असं म्हणतो. तर अशी जी व्यवस्था आहे, असा जो करार आहे त्याला आपण विमा करार असं म्हणावं किंवा विमा असं म्हणावं, अशी पहिली व्याख्या आहे. दुसरी व्याख्या W.A. डिन्सडेल यांनी केलेली आहे. या W.A. डिन्सडेल यांनी जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये विमा ही एक अशी योजना असून जिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा कंपनीवर सोपवतात. म्हणजे इथं सुद्धा करारात्मक व्याख्या बघत असताना विमा ही अशी एक योजना आहे की ज्या योजनेमध्ये विमेदार विमा कंपनीवर त्याला जे होणारे संभाव्य धोके आहेत त्या धोक्यांच्या नुकसान भरपाईच्यासाठी योग्य मोबदला देतो आणि या योग्य मोबदल्याच्या बदल्यात ती जबाबदारी विमा कंपनीकडं सोपवतो. तर अशा पद्धतीनं डिन्सडेल यांच्या मतानुसार विमा ही एक योजना आहे की ज्या योजनेमध्ये विमेदार आपल्या संभाव्य धोक्यापासून होणारं जे नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी विमा कंपनीवर सोपवतो आणि त्या बदल्यात विमा कंपनीला योग्य असा मोबदला देतो. तर अशी जी व्यवस्था आहे त्याला आपण विमा असं म्हणावं. त्यानंतर तिसरी जी व्यवस्था आहे ती किंवा व्याख्या आहे ती प्राध्यापक ॲलन मेयर्सन यांनी केलेली आहे. आणि या ॲलन मेयर्सन यांनी जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्याच्या साहाय्यानं आर्थिक जोखमीतून निर्माण होणारे नुकसान विमा कंपनीकडे हस्तांतरित होते की जे अन्यथा विमेदाराला सहन करावं लागलं असतं. म्हणजे या मेयर्सन यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमध्ये विमेदाराचं संभाव्य नुकसान किंवा संभाव्य संकटापासून होणारं जे नुकसान आहे ते नुकसान विमा कंपनीकडं हस्तांतरित केलं जातं की जर असं केलं नाही तर ते नुकसान त्या व्यक्तीला सहन करावं लागलं असतं. म्हणजे जे नुकसान संभाव्य घटनापासून एखाद्या व्यक्तीला स्वतःला सहन करावं लागलं असतं त्याची भरपाई
विशेषतः आर्थिक भरपाई ही करण्याची जबाबदारी विमा कंपनीकडे सोपवणं याच्या संदर्भात तयार केलेली जी व्यवस्था आहे त्याला आपण विमा असं म्हणावं, अशी व्याख्या मेयरसन यांनी म्हटलेली आहे. म्हणजे या तिन्ही व्याख्यांचा जर आपण एकत्र विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की विमा हा एक जो करार आहे आणि करारामध्ये ज्या अटी आणि शर्ती असतात त्याला अनुसरून या विम्याची व्याख्या या करारात्मक व्याख्येच्या आधारे या तीन व्यक्तींनी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विम्याचं करारानुसार जे स्वरूप आहे ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर विम्याचं जे स्वरूप आहे किंवा विम्याची जी कार्य आहेत, विमा ही संकल्पना आहे, ती संकल्पना काही कार्य करते, त्या कार्यावरच्या आधारावर आपल्याला विम्याच्या काही व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दोन व्याख्या आपल्याला या विम्याच्या कार्याच्या संदर्भात मग कार्यात्मक व्याख्या म्हणून सांगता येईल किंवा विमा या संकल्पना जे कार्य करते त्या कार्यावर आधारित या व्याख्या तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे रॉकफेल यांची आणि त्यांच्या मतानुसार विमा हे हानीचं वाटप करण्याचं साधन आहे. त्यामध्ये काही लोकांची झालेली हानी अनेक लोकांमध्ये वाटली जाते. म्हणजे विमा या संकल्पनेमध्ये विमा नेमकं काम काय करतोय तर तो एक हानी वाटपाचं साधन आहे की अनेक व्यक्तींच्या आयुष्यामध्ये जे संभाव्य धोके आहेत त्या धोक्यामुळं त्यांची जी हानी होणार आहे त्या हानीचं वाटप अनेकांच्यामध्ये करण्याचं साधन म्हणजे विमा आहे. आणि त्याच्यामध्ये मग काय केलं जातं की हे जे हानी होणार असते त्या हानीची भरपाई अनेक लोकांच्या माध्यमातून एकत्र येऊन केली जाते. आणि ही जी हानी आहे जी एखाद्या व्यक्तीची होणार आहे ती हानी अनेक व्यक्तीमध्ये वाटून घेतली जाते. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीला जर काही अनपेक्षित कारणामुळं जर त्या व्यक्तीला धोका निर्माण झाला तर अशा धोक्यामुळं त्या व्यक्तीचं झालेली जी हानी आहे जी त्याला एकट्याला सहन करावी लागली असते. अर्थात त्याच्यामध्ये शारीरिक हानी असेल ती आपल्याला काय वाटून घेता येत नाही, मानसिक हानी असेल ती आपल्याला वाटून घेता येत नाही, पण जी आर्थिक हानी आहे ती आर्थिक हानी मात्र काय केली जाते अनेक व्यक्तींच्यामध्ये वाटली जाते की ज्यांना अशा संभाव्य धोका आहे अशा प्रकारचा असे संभाव्य धोके असणारे व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या प्रत्यक्ष ज्या व्यक्तीची हानी झालेली आहे त्या व्यक्तीची हानी या अनेक लोकांच्यामध्ये वाटून घेतली जाते. असं हानी वाटप करण्याचं साधन म्हणजे विमा होय असं रॉकफेल यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रोफेसर DS हॅन्सल यांच्या मतानुसार सारख्याच धोक्याची संभाव्यता असणाऱ्या अनेक व्यक्तीकडून विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा केल्या जाणाऱ्या रकमेतून ज्या व्यक्तीचं प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय. म्हणजे हॅन्सल यांच्या मतानुसार समाजामध्ये असे जे अनेक लोक असतात की ज्यांना सारख्याच प्रकारच्या धोक्याची संभाव्यता आहे की अशा सारख्याच प्रकारचा धोका हा प्रत्येकाला होण्याची शक्यता आहे. अशा अनेक व्यक्ती काय करतात तर विमा हप्त्याच्या स्वरूपामध्ये एक रक्कम जमा करतात आणि त्या रकमेतून ज्या व्यक्तीचं प्रत्यक्ष नुकसान होणार आहे त्याची भरपाई करण्याची ही एक सामायिक योजना आहे किंवा त्याची नुकसान भरपाई त्यामधून करतात. तर असं अनेक व्यक्तींच्या माध्यमातून जमा केलेल्या रकमेतून प्रत्यक्ष ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई करण्याची त्याचं नुकसान भरून देण्याची एक सामाजिक योजना म्हणजे विमा होय असं प्रोफेसर हॅन्सल यांच्या मतानुसार त्यांनी विम्याची व्याख्या केलेली आहे. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी विमा ही संकल्पना नेमकी काय आहे आणि या विमाच्या संकल्पनेच्या या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या एक विमा करार म्हणून काही व्याख्या आहेत आणि विम्याचं कार्यात्मकता म्हणून काही कार्य विमा काय संकल्पना ही करते त्याच्यानुसार काही व्याख्या आहेत. तर अशा एकंदर 4 ते 5 व्याख्यांचा आपण इथं चर्चा केलेली आहे आणि ह्या 4 ते 5 व्याख्या ज्यावेळेला आपण एकत्रित करतो त्या व्याख्येवरून आपल्याला विमा या संकल्पनेची नेमकं अर्थ कळतो आणि त्यामधूनच आपल्याला या विमा या संकल्पनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत तेही आपल्याला स्पष्ट करता येतं. आणि त्यामुळं एकूण ह्या 4-5 व्याख्या विचारात घेतल्या की आपल्याला असं लक्षात येतं की विमा हा काय आहे तर विमा हा एक करार आहे. तो कशाचा करार आहे तर तो नुकसान भरपाईचा करार आहे की जर एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालं तर ते नुकसान
अनेक व्यक्तींच्या माध्यमातून एकत्र केलेल्या रकमेतून भरून देण्याची ती एक व्यवस्था आहे. आणि त्यामुळं अशा विम्याचं हे जे हानी आहे ती हानी भरपाई एका विशिष्ट अशा प्रतिफलामध्ये केलेली आहे. म्हणजे त्याचं प्रतिफल काय आहे तर त्याच्यासाठी विमा हप्ता आपल्याला भरावा लागतो. तर अशा विमा ही संकल्पना आहे जी परस्पर विश्वासावर अवलंबून आहे, एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. कारण एकमेकांनी सहकार्य केलं तरच ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते. त्याचबरोबर विमा हा घटनावलंबी करार आहे की एखादी घटना घडली तरच त्याचं नुकसान होणार. म्हणजे झालं नुकसान तरच ते भरून द्यायचं आहे. नुकसान झालंच नाही तर भरून द्यायचं काही कारण नाही. कारण शक्यता जरी नुकसानीच्या अनेक असल्या, संभाव्य घटना जरी प्रत्येकाच्या बाबतीत ती होण्याची शक्यता असली तरी अशी घटना ही काय प्रत्येकाच्या बाबतीतच घडते असं नाही. आणि त्याच्यामुळं शक्यता सर्वांना आहे, परंतु प्रत्यक्ष घटना काहींच्या बाबतीमध्ये घडणार आहे. तर अशा वेळेला शक्यता असणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि प्रत्यक्ष ज्याचं नुकसान होईल त्याचं नुकसान भरून द्यायची व्यवस्था आहे. त्याला आपण विमा असं म्हणतो. आणि त्या दृष्टीनं विम्याच्या या सगळ्या व्याख्या विचारात घेतल्यानंतर आपल्याला त्या व्याख्येवरूनच विम्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगता येतील. तर ही वैशिष्ट्ये कुठली आहेत तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे तो म्हणजे विमा हा एक करार आहे. विमा ही काय आहे तर विमा हा विमा कंपनी आणि विमेदार या दोन पक्षांच्या मध्ये केलेला एक लेखी करार आहे की ज्या करारामध्ये एक पक्ष दुसऱ्या पक्षाला विशिष्ट मोबदल्याच्या बदल्यात करारात नमूद केल्याप्रमाणे जी त्याची संभाव्य हानी होणार आहे ती हानी झाली, त्या संभाव्य धोक्यापासून त्याला नुकसान पोचलं तर त्याची भरपाई करण्याची आश्वासन या करारामध्ये दिलं जातं. आणि त्यामुळं विमा हा एक करार आहे. विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये केलेला तो करार आहे. तो लेखी स्वरूपाचा करार आहे. आणि करार असल्यामुळं आपल्याकडं जो भारतीय करार कायदा आहे 1972चा, तर या भारतीय करार कायद्यामध्ये कराराच्या संदर्भात ज्या अटी आणि नियम आहेत ते सगळे अटी आणि नियम या विम्याला लागू होतात. आणि त्या दृष्टीनं हा विमा हा एक करार आहे हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. आणि तो नुसता तोंडी करार नाही तर तो लेखी करार आहे की ज्याच्यामध्ये विमा कंपनी विमेदाराच्याकडून काही मोबदला घेते आणि त्या मोबदल्याच्या बदल्यात विमेदाराचं जर नुकसान झालं तर त्या नुकसानीच्या हानीची भरपाई आर्थिक स्वरूपामध्ये करण्याचं मान्य करते. आणि त्या दृष्टीनं विमा हा एक करार आहे हे पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला विम्याचं सांगता येतं ते म्हणजे विमा हा सामूहिक सहकार्याचा आविष्कार आहे की विमा ही संकल्पना सामूहिक सहकार्यावर आधारित अवलंबून आहे. कारण आपण व्याख्या बघत असताना बघितलेलं आहे की धोका अनेक व्यक्तींना असतो. तर ज्यांना असे संभाव्य धोके आहेत असे संभाव्य धोके असणाऱ्या व्यक्ती विमा या संकल्पनेमध्ये एकत्र येतात. एक विशिष्ट असा रक्कम प्रत्येक व्यक्तींच्याकडून गोळा केली जाते आणि त्या रकमेतून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान होणार आहे त्याची नुकसान भरपाई केली जाते. म्हणजे या ठिकाणी समाजातील ज्या ज्या व्यक्ती अशा ठिकाणी एकत्र येणं अपेक्षित आहे की ज्यांना असे धोके संभाव्य आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये असे धोके येण्याची शक्यता आहे, अशा सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ज्याचं नुकसान होणार आहे त्याला भरपाई देण्यासाठी तयार केलेली ही एक व्यवस्था आहे. आणि म्हणून विम्याला काय म्हटलं जातं की विमा हा सामूहिक सहकार्याचा आविष्कार आहे. याच्यामध्ये विम्यामुळं आपण नुकसान टाळू शकत नाही आहे, घटना टाळू शकत नाही, नुकसान होणारच आहे. परंतु असं झालेलं नुकसान जे एखाद्या व्यक्तीचं होणार आहे ते त्या व्यक्तीनं सहन करण्याच्या ऐवजी सर्वांनी मिळून ते नुकसान त्या व्यक्तीला भरून द्यायचं, अशी जी एक सामाजिक संकल्पना, सामाजिक सहकार्याची जी संकल्पना आहे त्याला आपण विमा असं म्हणतोय. आणि त्यामुळं विमा हा या परस्पर सहकार्यावर आधारित, ज्याला आपण म्हणतो की एकासाठी सर्वांनी सर्वासाठी एक, हे जे सहकाराचं तत्व आहे, तर अशा तत्वावर आधारित ही संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला होणारं नुकसान भरून द्यायसाठी अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि एका व्यक्तीचं झालेलं नुकसान सर्वांमध्ये वाटून घेतात आणि त्या ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला त्याची भरपाई करतात.
आणि त्यामुळं विमा हा एक सामूहिक सहकार्याचा आविष्कार आहे, हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या विम्याचं सांगता येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य विम्याचं आहे ते म्हणजे विम्यामध्ये जोखमीचं विभाजन आहे. की जोखीम जी आहे, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या जोखमी आहेत, अनेक प्रकारच्या संभाव्य संकट आहेत आणि या संभाव्य संकटामुळं त्याला जी जोखीम आहे त्या जोखमीचं विभाजन विमा या संकल्पनेमध्ये केलं जातं आणि त्याच्यामध्ये विशेषतः जी जोखीम आहे ती आर्थिक जोखमीचं विभाजन केलं जातं. म्हणजे एखाद्या संभाव्य घटनेमुळं एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे आर्थिक नुकसान त्याचं होणार आहे, तर ते आर्थिक नुकसान अनेक घटकांच्यामध्ये वाटून घेतलं जातं आणि त्याच्यासाठी मग काय करतात की समाजातले अनेक घटक एकत्र येतात. विमा हप्त्याच्या स्वरूपामध्ये छोटी रक्कम सर्वांच्याकडून एकत्र केली जाते, त्यातून एक निधी गोळा केला जातो आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला तो निधी त्या ठिकाणी नुकसानीची भरपाई म्हणून त्यातनं रक्कम त्याला दिली जाते. तर त्यामुळं विमा ही संकल्पना काय आहे, तर ते व्यक्तींच्या आयुष्यामध्ये संभाव्य घटनामुळं जी जोखीम निर्माण होणार आहे, विशेषतः आर्थिक जोखीम निर्माण होणार आहे, ती आर्थिक जोखीम अनेक घटकावर विभागणं हे विम्यामध्ये अपेक्षित आहे. आणि त्यामुळं विम्यामध्ये काय केलं जातं, तर विम्यामध्ये नुकसान टाळता येत नाही आपल्याला. विम्यामुळं घटना आपल्याला टाळता येऊ शकणार नाही, पण घटल्यामुळं झालेलं आर्थिक नुकसान मात्र आपल्याला जे एका व्यक्तीला सहन करावं लागलं असतं, त्या नुकसानीची काही प्रमाणात का होईना भरपाई त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपात ही विभाजनाच्या माध्यमातून केली जाते आणि त्याच्यासाठी विमा हप्त्याच्या स्वरूपामध्ये असं नुकसान भरून काढण्यासाठी काही रक्कम गोळा केली जाते. तर त्याला आपण म्हणतो जोखमीचं विभाजन. म्हणजे विम्यामध्ये काय केलं जातं, तर जोखमीचं विभाजन केलं जातं आणि त्या माध्यमातून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान झालेलं आहे त्याचं नुकसान अनेकांच्या माध्यमातून एकत्र येऊन भरून दिलं जातं. ती जोखीम अनेक लोकांच्यामध्ये विभागली जाते आणि त्या जोखमीमुळं झालेलं नुकसान या अनेक लोकांच्यामध्ये त्याचं विभाजन करून ते भरून दिलं जातं. म्हणून जोखमीचं विभाजन हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जोखमीची निश्चिती. की विम्यामध्ये काय केलं जातं, तर विमा हा करार आहे आणि हा करार करत असताना विमा कंपनी काय करत असते, संभाव्य नुकसानीची भरपाई करून देण्याची हमी देत असते. तर अशा वेळेला ज्या व्यक्तीबरोबर हा करार केला जातो त्या व्यक्तीला नेमकी संभाव्य जोखीम कोणती आहे, ती संभाव्य जोखीम पहिल्यांदा विचारात घेतली जाते, त्याची निश्चिती केली जाते. उदाहरणार्थ अनेक व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या बाबतीमध्ये आपण बघतो की विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आयुर्विमा असेल, अग्निविमा असेल, सागरी विमा असेल, या प्रत्येक विम्याच्या प्रकारामध्ये जो विमा घेणार आहे त्या व्यक्तीला नेमकी जोखीम काय आहे, त्याच्या आयुष्याच्या बाबतीत कोणत्या घटना घडू शकतील, संभाव्य घटना घडू शकतील आणि त्या घटनापासून त्याची होणारं आर्थिक नुकसान किती रकमेपर्यंत असेल हे पहिल्यांदा निश्चित केलं जातं. त्याला जोखमीची निश्चिती असं म्हणतात. आणि अशी जोखमीची निश्चिती पहिल्यांदा करार करण्यापूर्वी केली जाते विमा कंपनीच्या माध्यमातून आणि त्या जोखमीच्या आधारावर त्याच्याकडून विमा हप्ता विमा कंपनी स्वीकारते आणि मग अशी जोखीम निर्माण झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करते. पण अशी जोखीम पहिल्यांदा ती निश्चित केली जाते आणि त्या जोखमीच्या स्वरूपानुसार किंवा जोखमीच्या शक्यतेनुसार त्या ठिकाणी विमा हप्ता स्वीकारला जातो. म्हणजे जोखीम जेवढी जास्त तेवढा विमा हप्ता त्या ठिकाणी जास्त घेतला जातो. आणि जोखमीचा अंदाज हा करार करण्यापूर्वी त्या ठिकाणी विमा कंपनी करून घेत असते, निश्चित करत असते की किती जोखीम आहे. उदाहरणार्थ समजा एखादा पेट्रोल पंपाचा आपल्याला विमा घ्यायचा आहे, तर तिथं नुकसान होण्याची शक्यता किती आहे, तर संभाव्यता भरपूर आहे. कारण पेट्रोल हे काय आहे, ज्वलनशील पदार्थ आहे. कुठल्याही अनपेक्षित कारणामुळं त्याचा आगीशी संबंध आला की तिथं नुकसान होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि त्याच्यामुळं इथं नुकसानीची शक्यता जास्त आहे, म्हणून इथं विमा हप्ता जास्त आहे. तर अशी जोखीम जी आहे ती जोखीम आधी विमा कंपनी करार करत असताना त्या ठिकाणी निश्चित करते
आणि त्या जोखमीच्या आधारावर विमेदाराकडून विमा हप्ता स्वीकारते आणि त्या बदल्यात त्याला संरक्षण देते. आता आयुर्विम्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर जोखीम निश्चिती करता येते का, तर ते करता येत नाही. कारण माणसाच्या आयुष्याची किंमत करता येत नाही. आपल्याला आपली किंमत असत नाही, परंतु प्रत्यक्ष आर्थिक बाबतीमध्ये जर बघितलं तर एखाद्या व्यक्तीची किंमत किती, तर हे जगात आज कुणीही सांगू शकत नाही, करताच येत नाही, अमूल्य आहे. आणि त्यामुळं व्यक्तीच्या बाबतीमध्ये मात्र अशी जोखीम किती आहे, तर ती जोखमीचा अंदाज करता येत नाही. कारण कुठल्या घटनेमुळं किती नुकसान होऊ शकेल हे व्यक्तीच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही. आणि त्यामुळं आयुर्विम्यामध्ये मात्र असा हप्ता जो ठरवला जातो तो जोखमीच्या निश्चितीवर ठरवला जात नाही, तर तो व्यक्तीच्या विमा हप्ता भरण्याच्या क्षमतेवर तो ठरवला जातो आणि त्यानुसार त्याला विम्याचं संरक्षण दिलं जातं. तर या पद्धतीनं जोखमीची निश्चिती हे विम्याचं पुढचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. याचप्रमाणे विम्याची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. नेक्स्ट पिरियडला आपण त्या वैशिष्ट्यांचा विचार करूया. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरला थांबतोय. सर्वांनी शासनानं दिलेले कोविडच्या संदर्भातले जे निर्देश आहेत ते आपण पालन करूया. एकूणच आपण बघतोय की कोविड-19ची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जोखीम प्रचंड त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं ती जोखीम जर आपल्याला कमी करायची असेल तर आपण घरी राहूया, सुरक्षित राहूया, सर्वांनी काळजी घेऊया, स्वस्थ राहूया. धन्यवाद.